सर्वप्रथम कुकरमध्ये 1 तास पाण्यात भिजवून घेतलेली चणा डाळ, 3 कप पाणी व पाव चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून कुकरला झाकण लावायचं आणि 4 शिट्या काढून घ्यायच्या. डाळ शिजते तोपर्यंत पुरणपोळीसाठी कणिक मळूयात. त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ व 1 कप मैदा घ्यायचा. पीठ व मैदा मिक्स करून त्यामध्ये पाव चमचा मीठ व पाव चमचा हळद घालून छान सैलसर कणिक मळून घ्यायची. कणिक जास्त घट्ट नाही भिजवायची. कणिक भिजल्यावर कणकेवर चमचाभर तेल टाकून कणिक 2 ते 3 मिनिटे मळून घ्यायची व अर्धा तास झाकून ठेवायची. इथे कुकरच्या शिट्या होऊन कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि डाळ पण मस्त शिजली आहे. ही शिजलेली डाळ चाळणीवर गाळून घ्यायची आणि ग्लासाने डाळ बारीक करून घ्यायची. डाळ छान बारीक करून झालेली आहे. पातेल्यातील पुरण एका कढईत काढून त्यामध्ये अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही कढई आता गॅसवर ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर पुरण व्यवस्थित शिजवून घेऊयात. पूर्ण तसा चमचा उभा राहिला की पुरण शिजलं असं समजायचं. यामध्ये आता पाव चमचा वेलची व जायफळ पूड टाकायची व 1 चमचा साजूक तूप टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. तयार पुरण एका ताटात काढून ते पसरून पूर्ण थंड करून घेऊयात. कणिक पण छान भिजली आहे. हाताला थोडं तेल लावून कणिक एकदा मळूयात व कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याला पीठ लावून छोटी पारी लाटून त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून पारीच्या कडा सर्व बाजूंनी मोदकासारख्या बंद करायच्या व पीठ लावून हलक्या हाताने पातळ पोळी लाटून घ्यायची व गरम तव्यावर पोळी टाकून